मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबारायांचे शिष्य निळोबारायांचा चार चरणाचा आपल्या गुरुच्या ठाई असणाऱ्या अपार गुरु निष्ठेचं वर्णन करणारा गोड असा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघेला माया घाट या अभंगाद्वारे निळोबाराय म्हणतात, आमच्या संत महात्म्यांनी तुम्हाला मला प्रत्येकाला एक परमार्थाची पायवाट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मग जी पायवाट जो मार्ग संत महात्म्यांनी तुम्हाला मला दाखवलाय त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. कारण हा वारकरी संप्रदाय जर बघितला तर वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 संत आहेत. पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय. या 5ांचा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला. हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले, नामदेवरायांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, नाथ महाराजांजवळ आहे शांती, तुकोबारायांकडे आहे वैराग्य आणि निळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम, ज्ञान, शांती, वैराग्य आणि गुरुनिष्ठा हे माणसाचे जीवन सार्थक करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना तरी जीवन जगताना अर्थ राहत नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं, किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाची भंडारी आहे. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकाने त्यांच्या हातचं दूध प्यावं. नामदेव हाती दूध प्याला. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर नामदेव महाराजांचा हातचा नैवेद्य देवानं समर्पित करावा, घ्यावा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना प्रेम कसं करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण ते प्रेमाचे भांडार आहे. आता संप्रदायाचा दुसरा गुण म्हणजे ज्ञान. किती ज्ञान? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. इतकं ज्ञान त्यांच्या जवळ होतं का ज्ञानोबारायांच्या ज्ञानाचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. कारण तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक आपल्याला नमस्कार करतात. आणि प्रत्येक माणसाने जीवनामध्ये एक तरी गुरु करावा. कारण ज्ञानोबारे हरिपाठामध्ये आपण रोज म्हणतो, गुरुविना अनुभव कैसा कळे. काही माणसांचं वय 60-70 वर्षाचं होतं. कीर्तन संपल्या अभिमानाने म्हणतात, एवढा मोठा झालो ताई पण अजूनपर्यंत गुरु केला. मी म्हणते तू कोराच राहिला का? जीवनामध्ये प्रत्येकाला गुरु हवा. या जगामध्ये आपल्याला योग्य वाट दाखवणारा जर कोण असतो तर तो आपला गुरु असतो. गुरु हा आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. गुरु बिन कोण बतावे, गुरु बिन कोण बतावे, बडा बिकट यमघा, बडा बिकट यमघा. गुरु बिन कोण बतावे, गुरु बिन कोण बतावे, गुरु बिन कोण बतावे. कबीर महाराज म्हणतात, गुरु बिन कोण बतावे. गुरु शिवाय आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा या जगामध्ये दुसरा कुणीच नाही. मग गुरु आपल्याला ज्ञान देत असतो. जीवन जगत असताना तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर आजूबाजूचे 4 लोक तुम्हाला नमस्कार करतात. पण तुम्ही अज्ञानी असाल तर ते आजूबाजूचे लोक आपली टिंगल सुद्धा करतात. बघा ज्ञानाचा फायदा काय आहे. बघा मी कीर्तनकार तुमच्यापेक्षा वयानं सगळ्यांपेक्षा लहान आहे की नाही. पण जेव्हा आम्ही कीर्तनकार लोक तुमच्या गावात येतो त्यावेळेला तुमच्यासारखी मोठी मोठी वारकरी माणसं महाराज गाडीतून खाली उतरले की पहिले 2 हात जोडतात, थोडंसं असं कमरेत वागतात आणि म्हणतात ताई जय हरी. म्हणता की नाही? आजही तुम्ही लोक नमस्कार कशाला करतात? आमच्या जवळच्या ज्ञान आहे. यांच्या जवळ काहीतरी ज्ञान आहे हे कीर्तन सांगतात. म्हणजे यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे म्हणून आजही जग झुकतं वागतं ते ज्ञानाच्या समोर. म्हणून जीवन जगताना आपल्या जवळ काय हवं? ज्ञान हवं. पण अज्ञानपणामुळे काय होतं ऐका. एका गावात एक मनुष्य रात्रंदिवस दारू प्यायचा. आता त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बापाने थोडीशी घेतली कळताना. नाहीतर तुम्ही सगळे वारकरी आहात.
थोडीशी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्यानं सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्याजवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञान जर हवं असेल तर माझे ज्ञानोबा इतकं ज्ञान त्यांच्या जवळ होतं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. म्हणून ज्ञान जर बघायचं झालं तर ज्ञानोबा आहे. आता शांतीची जर गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. तुम्ही सांगाल शांतीची गाडी घ्यायची पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांताबाई. नाव शांताबाई असतं पण पुढचं मी सांगत नाही. तिच्या इतकी शांत कुणीच नाही. मला शांतीची गाडी जर घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. याला कारण का? माझ्या नाथ बाबांजवळ इतकी शांतता यवन अंगावर येथून कला प्रसाद देवणी मुक्त केला. इतकी शांतता त्यांच्या जवळ होती का नाथ बाबांना शांती ब्रह्म पदवी प्राप्त झाल्यानंतर लोकांनी ठरवलं की त्यांची शांतता भंग करायची. म्हणून एक यवन त्यांच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकला. जेवढ्या वेळा थुंकला अंगावर कोणी थोडी थुंकलं अपशकुन झाला म्हणून गंगेवर जायचे, स्नान करून यायचे. यवन थुंकून कंटाळला, खाली उतरला, महाराजांचे पाय धरले, सांगितलं महाराज मला माफ करा, मी विनाकारण तुम्हाला त्रास दिला. मी तुमच्या अंगावर एवढ्या वेळा पान खाऊन थुंकलं पण तुम्ही वरती मान करून बघितले नाही. नाथ बाबांनी सांगितलं तू माझ्या अंगावर थुंकल्यामुळे मला खूप मोठं पुण्य प्राप्त झालं. म्हणे कसं काय? नाथ बाबा म्हटले तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे गंगेचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. याला म्हणतात शांतता. बस मधून एखादा मनुष्य जर थुंकला ना लोक त्याला गाडी अडून मारतात. इतकी शांतता आपल्या जवळ. पण ही शांतता नाथ महाराजांच्या जवळ होती. मग एक दिवस नाथ महाराज गंगेवर स्नान करता गेले. एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला विंचवाला वाचवावं म्हणून महाराजांनी त्या विंचवाला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्याबरोबर वाचवल्याबद्दल तो विंचू महाराजांना थँक्यू म्हणाला असेल का? त्याचा स्वभाव आहे काय? नांगी मारणं. त्याने लगेच नांगी मारली. हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला.
पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं त्याला परत वाचवावं. महाराजांनी त्याला परत हातावर घेतलं. त्यानं पुन्हा नांगी मारली. एक मनुष्य म्हटला, महाराज अहो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, अहो कशाला वाचवता, अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ महाराज म्हटले तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, एखादा मनुष्य समोरचा मनुष्य वाईट वागतोय, मग आपणही वाईट वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला? तो त्याचा वाईट वागण्याचा स्वभाव सोडत नाही, तुम्ही तुमचा चांगला वागण्याचा स्वभाव सोडू नका. ही शांतता नाथ महाराज तुम्हाला मला प्रत्येकाला शिकवतात. आणि का तर नांगी मारणं तो त्याचा स्वभाव आहे. कारण जन्माला आल्यानंतर प्रत्येकाचा एक वेगवेगळ्या प्रकारचा स्वभाव असतो. स्त्रियांचा एक स्वभाव आहे, काय माहितीये? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, 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 अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. दरी ताई परी, दरी ताई परी आवरे ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. दरी ताई परी, दरी ताई परी आवरे ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंधरिता ही पर्यावरे ना. महिलांचा एक स्वभाव आहे, पोटामध्ये महिलांच्या काही राहत. एखाद्या बाईनं किती जरी सांगितलं ही गोष्ट मला सांगायची नाही, पण ती सांगितल्याशिवाय राहत नाही. बघा, एखाद्या स्त्रीला एखादी गोष्ट जर माहिती पडली तर टीव्हीला बातमी द्यायच्या अगोदर जरा यांना सांगत जा. एखाद्या स्त्रीला जर माहिती पडलं, ती परत परत शेजारणीच्या घरात जाते, तिला म्हणते बाई तुला म्हणून सांगते पण दुसरीला सांगू नको. दोघींच्या गप्पा झाल्या का दोघी तिथून उठतात ना दुसरीच्या घरात जाते, तिला म्हणतात बाई तुला म्हणून सांगते पण दुसरी कोणाला सांगू नको. असं करता करता 2च्या झाल्या 4, 4च्या झाल्या 8, 8च्या झाल्या 16, 16 झाल्या 32. म्हणजे 2 मिनिटांमध्ये बातमी गावावर पसरते. टीव्ही पेक्षाही जलद वेग असतो. का? स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहत नाही, ते चांगलं आहे. पुरुष मंडळ तुम्हाला खरं सांगते बघा, एक गोष्ट पटेल तुम्हाला, अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये जास्त की पुरुषांमध्ये? कोणामध्ये? पटकन बोला, कोणामध्ये? पुरुषांमध्ये. का? कारण तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती पडली, तुम्ही कुणाला सहजासहजी सांगता का? इतकी मनामध्ये दाबून ठेवता, इतकी मनात दाबून ठेवता का त्याचा तुमच्या रक्तदाबावर परिणाम होतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला अटॅक येतोय. आमच्या बायका बघा किती मोकळ्या मनाच्या, माहिती पडलं का अजिबात पोटामध्ये ठेवत, म्हणून आम्हाला अटॅक येत नाही. उद्यापासून तुम्ही पण तसंच करत जा. एखादी गोष्ट माहिती पडली का दुसऱ्याला सांगत जा, कारण स्त्रियांच्या पोटामध्ये काही कधी काही राहणार नाही. हा धर्मराजाने आपल्या आईला दिलेला शाप आहे. ऐका, ज्या वेळेला कर्ण धारातीर्थी पडला, कर्णाचा युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर त्याचा प्राण गेला. प्राण गेल्याबरोबर कुंती मातेला माहिती पडलं. कुंती माता पळत पळत गेली, कर्णाला उचललं आणि आपल्या मांडीवर घेतलं आणि धाय मोकळून रडायला. धर्मराजा पळत गेला आणि सांगितलं, आई अगं आमचा शत्रू गेला आणि तू आनंद व्यक्त करायचं सोडून त्याचं शिर मांडीवर घेऊन तू रडते, कशा करता रडते? तेव्हा कुंती मातेने सांगितलं, धर्मा मी ज्याचं शिर माझ्या मांडीवर घेऊन रडते ना, तो तुमचा शत्रू नाहीये, तो तुमचा सगळ्यात मोठा भाऊ आहे. कुंती सांगती देवाला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला, कर्ण तो पांडव रे पहिला. काय सांगितलं? कुंती सांगती देवाला आणि कर्ण तो पांडव रे पहिला, हा सगळ्यात मोठा तुमचा भाऊ आहे. आणि त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं, आई तो जर आमचा सख्खा भाऊ होता, जन्माला आल्यापासून आम्ही त्याच्याशी वैरत्व पत्करलं, शत्रुत्व पत्करलं, आम्हाला जर माहिती असतं ना हा आमचा सख्खा भाऊ आहे, आम्ही त्याला कधीच मारलं नसतं. आणि त्या वेळेला धर्मराजाने सांगितलं, आई
आमचा भाऊ गेल्यानंतर तू आम्हाला सांगितला का तो तुमचा भाऊ होता? इतकी मोठी गोष्ट, इतकी वर्ष तू पोटामध्ये लपून ठेवली ना माते, मी तुला आशीर्वाद देतोय का इथून पुढे स्त्रियांच्या पोटामध्ये कधी काही राहणार? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी अंधरी ताई परी आवरी ना. म्हणजे स्त्रियांनी कितीही जरी मी ही गोष्ट सांगणार नाही असा सांगायचा प्रयत्न केला, त्या सांगितल्याशिवाय राहत नाही. मनापासून देवाची भक्ती करा, कारण या जगामध्ये भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अवतार घेतलेला आहे. जन्माला आलात नाही एक भगवान परमात्मा आपलासा करा. बघा, एका गावात आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर जरा पहाटे 4 वाजता उठून जरा देवपूजा करत जा. मुलांनी सांगितलं, बाबा पहाटे 4 वाजता उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाबांनी सांगितलं, असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटलं, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, माझा मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. अरे तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय, रागाच्या भरात उठला, देवघरात गेला, देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवाने घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवरच आंघोळ करायला गेला. आता महिला म्हणाले, एक प्रश्नाचं उत्तर द्या, देवपूजा करायला पाणी किती लागतं? तुम्ही करता ना देवपूजा, हंडाभर कशाला, तांब्याभर बसणार? त्याला इतका राग आला, रागाच्या भरामध्ये सगळे देव उचलले, एका विहिरीवर आंघोळ करायला गेला. आता विहिरीवर आंघोळ करता करता त्याच्या मनात विचार आला, म्हटला रोज पहाटे 4 वाजता उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, प्रत्येकाला पुसायचं, देवाऱ्यात मांडायचं, त्यांना गंध काय, अक्षदा काय, फुलं काय, किती टाइमपास आहे म्हटला. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल, त्याने काय केलं, 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. आता बाकीचे देव घेऊन घरी गेला आणि देवासमोराचा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा अरे झाली का देवपूजा, लावला का देवाला गंध? रडायलाच लागला. आईने विचारलं, बाळा काय झालं? म्हटलं, कसंही नाही, अगं मगाशी देवाने घेऊन विहिरीवर आंघोळ करायला गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. आता त्यांनी जीव दिला म्हटल्यावर बाकीच्या देवांना सुतक पडलं ना, मग त्यांना गंध कसा लावायचा? आई म्हटली, बाळा अरे देव कधी जीव देतात का? देवाना कधी सुतक पडतं का? देवाची टिंगल करतो का? रागाच्या भरात उठली आणि त्याच्या ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्यावर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. आता सासूबाई दारातच उभी होती. तिने असं लांबूनच जावायला बघितलं आणि म्हणते, जावाई बापू अहो बरं झालं आलात, अहो देवानच तुम्हाला पाठवलं, अहो पंढरीच्या पांडुरंगानच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटला, सासूबाई अहो सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चालले, देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं नाही जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. मला कालपासून चिंता पडली होती, उद्या देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं बाई तुम्ही वेळेवरच आलात. म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो. आता पहाटे 4 वाजता सासूबाईने उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूने देवपूजा करायला सुरुवात केली. आता आपली शेजारीन बाई आपल्या वासावरच असते ना, आपल्या घरात काय काय शिस्त. तिला लगेच वास गेला आणि ती पळत आली आणि ती म्हटली, काय हो तुम्ही रोजच देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कशाचा येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. तो म्हटला, आता काही खरं नाही, रोज पहाटे 4 वाजता उठायचं आणि या 2-4 घरची देवपूजा करायची, त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला, रागाच्या भरामध्ये सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला, विहिरीच्या जवळ गेला, विहिरीमध्ये जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस?
तुला जर कामाचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. माझ्या घरी तुला 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी तुला एकच काम करायचंय, म्हटले रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. तुम्ही जीव जरी द्यायला गेले ना तरी तुकोबर आहे म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी. मग देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा काय करा, आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करून गावाते नवीन जीवा सुख नो हे. छान म्युझिक दिली हो. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने बी नजवा सुख नो हे. तुकोबर आहे म्हणतात, जन्माला आलात ना एक भगवंत आपला असा करा. आताच्या काळामध्ये लोकांची गंमत तशी झाली, आपल्याला भक्ती नेमकी कुणाची करावी, पूजा नेमकी कुणाची करावी हे कळत नाही. आपला वार बदलला की आपली भक्ती सुद्धा बदलते. सोमवार आल्यावर महादेव, मंगळवारी महिला मंडळ, देवी माता, बुधवारी पांडुरंग परमात्मा, गुरुवारी तुम्हाला देवच माहिती नाही का, बोला ना, प्रभू दत्तात्रय. शुक्रवारी जय जय संतोषी माता, जय जय मा, जय जय संतोषी माता, जय जय. शनिवारी हनुमंतरायण. रविवार आलं की अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारी जीवारी माझ्या मल्हारी जीवारी. 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 हरी देव माझा शिवशंकर अवतार, बाई लावी तो भांडार नांदे जगगडावर. मल्हारी देव माझा शिवशंकर अवतार, बाई लावी तो भांडार नांदे जगगडावर. मल्हारी देव
बदलते. रविवारी आपण खंडेरायांची भक्ती करतो. आता थोडक्यात खंडेराय आणि बाळूमामांचा जर बघितलं तर खंडेरायांचा अवतार म्हणजे बाळूमामा. देवाला आपल्या प्रत्येक भक्तापर्यंत जाणं शक्य नाही, म्हणून संतांच्या रूपाने बाळूमामाच्या रूपाने खंडेरायानं या जगामध्ये अवतार घेतलेला आहे. तोही महादेवाचाच अवतार आहे. खंडेरायांचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार. महादेव नंतर खंडेराया झाले आणि खंडेरायानंतर बाळूमामा झाले. हे वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण केलेले आहेत. कशा करता? केवळ फक्त आपल्या भक्ताच्या उद्धारा करता. बाळूमामा वैदव वैदव वैद त्यानं विद्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव वैदव वैद त्यानं विद्या केल्या पैदव पैदव पैद. रुद्राचा अवतार हो राहतो अदमापुरा उधळून भंडारा हो ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी भेटा रेशमी भेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहरा त्याच्या नजरेत तलवार. बाळूमामा वैदव वैदव वैद त्यानं वेद्या केल्या पैदव पैदव पैद. बाळूमामा वैदव बाळूमामाच्या नावानं चांगलं. अनेक प्रकारचे अवतार भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता धारण केलेले आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणी कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. अनंत अवतार भगवान परमात्म्यानं धारण केलेले आहेत. म्हणून आणि आपला विषय चालला होता की जीवन जगत असताना शांतता जर पाहिजे असेल तर माझे नाथ बाबा. पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं वैराग्य. वैराग्य दाखवायचं झालं तर माझे तुकोबरा. इतकं वैराग्य इतकं वैराग्य. तुकोबरांच्या घराचं वर्णन जर बघितलं तर घर चंद्रमोळी केळीवर नारळी चुलीवर हारळी. तुकोबरांच्या घरामध्ये झोपलं की आकाशातला चंद्रवरती दिसायचा. पाणी पिण्यासाठी केळीवर एक नारळाची करवंटी होती आणि पाऊस आला की सगळ्या चुलीवर हरळ उगवायची. याचा अर्थ काय? तुकोबरांच्या घरातली चूल सुद्धा कधी पेटत नव्हती. इतकं वैराग्य. तुकोबरे म्हणजे सर्वसामान्य नव्हते. तुकोबरे म्हणजे पूर्वीच्या काळचे श्रीमंत सावकार. एक दिवस चोरांना वाटलं तुकोबरे सावकार आहे, तुकोबऱ्यांच्या घरी जावीन चोरी करावी. चोर तुकोबऱ्यांच्या घरी चोरी करण्याकरता गेले. आता एका प्रश्नाचं जरा पटकन उत्तर द्या. आपल्या घरी चोर जर चोरी करायला आले तर पहिलं कुठून डोकून बघतात? बर दरवाजातून कसं बघतील बरं? चोरी केली नाही वाटतं. खिडकीतून बघतात. कुठून? खिडकीतून. चोर तुकोबऱ्यांच्या घरी चोरी करण्याकरता आले. चोरांनी खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं दिसलं ज्यांच्या घरामध्ये आपण चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता ऐन कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या 2 मुलांना अंगावरच्या पांघरत्या पदरावर अंथरून 2 मुलांना घेऊन झोपली होती. कडाक्याची थंडी पडलेली होती. ती आई आणि मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी सुद्धा नाही त्यांच्या घरी काय असणार हो. चोर तुकोबऱ्यांच्या घरी चोरी करण्याकरता गेले पण तुकोबऱ्यांच्या घरातून काही नेलं नाही, कारण नेण्यासारखं काहीच नव्हतं. तुकोबऱ्यांच्या घरातून काही नेलं नाही पण तोंड लपवण्याकरता चोरी करण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना ती घोंगडी चोरांनी तुकोबऱ्यांच्या बायकोच्या मुलांच्या अंगावर टाकली. चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर धाके. 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 कुत्रे घालना
दैव सुडके जवळी येता चोर धाके. तुका वराय म्हणतात आमच्या घराचं रक्षण चोरांनी करावं कुत्र्यांनी करावं हे माझ्या घरचं वैराग्य. आणि शेवटी म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा का गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेले अभंग वरती काढण्याकरता माझ्या तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेली ही बातमी निळोबारायांनी कळली. त्यांनी ठरवलं जोपर्यंत माझी गुरु वैकुंठातून मला परत भेटण्याकरता येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. निळोबारायांनी उपोषण करायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले. निळोबाराया अन्न पाणी घेणं. पांडुरंगा परमात्म्याला साकडं पडलं आणि देव गेले. म्हटले निळोबाराया काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. आणि त्यावेळेला देव निळोबाराया देवाला म्हणतात तुझं लागे येथे बोलाविले कोणी प्रार्थील्या वाचोनी आला सीगा. अरे तुला कोणी बोलवलं? ऐका निळोबाराया, अरे तू माझी समजूत घालवतोय ना, मी त्याला ओळखतही नाही. निळा म्हणे आम्ही नोळखी जे देवा आणि तू कयाचा धावा करीत सो. धावा करतोय तो माझ्या तुकोबारायांचा. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि 42व्या दिवशी निळोबारायांच्या हट्टा खातर वैकुंठाला गेलेले तुकोबाराय निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. मग हीच गुरुनिष्ठा निळोबाराय तुम्हाला मला शिकवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही किंवा वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गी चाललो. ज्या मार्गाने संत महात्मे गेलेत तीच परमार्थाची पायवाट माझ्या निळोबारायांनी तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवली. अभंगेनी पायवाट केली 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 उल्लंघिला माया घाट. निळोबाराय म्हणतात
म्हणतात आमच्या संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने तुम्हाला मला जायचंय. मग संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला तो आपल्याला हरिपाठाचा, कीर्तनाचा, भजनाचा, आळंदीचा, पंढरपूरचा तो मार्ग दाखवला. तो कुठला माहितीये? मार्ग आहे नीट पंढरीचा. या देहाने जन्माला येऊन माणसाने आळंदीची वारी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे. पण काही लोक आयुष्यात हे काहीच करत नाही. उलट कीर्तन संपलं की मला म्हणतात ताई पहिल्यांदा कीर्तन कशाला म्हणतात आज कळालं. मी म्हणते दुर्दैव तुझं, तू महाराष्ट्रात जन्माला आला. कारण का महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मग जन्माला येऊन जर तुम्ही हरिपाठाला गेला नाही, कीर्तनाला गेला नाही, भजनाला गेला नाही तर तुमचा मनुष्य जन्म फुकट गेला असं समजा. एक सुंदर उदाहरण सांगते का. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघं जण राहत होते. लक्ष आहे ना तुमचं? महिला मंडळ कुठे राहत होते? झाडावर. कोण राहत होते? म्हणजे लक्ष आहे तुमचं? माकड आणि दोघं जण नवरा बायको त्या झाडावर राहत होते. एक दिवस दोघा नवरा बायकोच्या गप्पा चालू होते आणि तेवढ्यात त्या विहिरीतून आकाशवाणी झाली. जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी ऐकल्याबरोबर स्त्रियांचं मन कसं भावनिक असतं ना, स्त्रिया कशा भावनिक असतात तशी ती माकडीन थोडीशी भावनिक झाली. त्या माकडाला म्हटली अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्या माकडानं सांगितलं नको, बरं आहे आपलं माकडाचंच. ती म्हटली ऐका अहो मनुष्य जन्म मिळणं म्हणजे फार अवघड आहे. एक योनी कोटी चाल म्हटली तुम्ही. एक योनी कोटी कोटी फेरा. पुढे काय म्हटले? तेव्हा लागे वारा. हा तेव्हा लागे वारा मनुष्याचा. बर का, एक कोटी कोटी योनी फिरल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म प्राप्त होतोय. मग अनासही तो आपल्याला मिळणार आहे, नाही कशाला म्हणता. आता या जगामध्ये स्त्री हट्ट झाला की पुरुषाला नाही बोलताच येत नाही. त्याने सांगितलं तू इतकी हट्ट करते ना, ठीक आहे आपण विहिरीमध्ये उडी मारू, पण उडी मारताना दोघांनी बरोबर. नाहीतर मी मारायचो उडी आणि तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली तेवढा बायकोवर विश्वास नाही का? विश्वास नसेल तर म्हटले हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा. आणि तुम्ही 1 2 3 म्हटले का आपण उडी मारू. ते माकड म्हटलं ठीक आहे. त्यानं आपल्या बायकोचा असा हात पकडला. ते माकड म्हटलं 1 2 3 म्हटलं की दोघांना नवरा बायकोने विहिरीमध्ये उडी मारली. आता विहिरीमध्ये उडी मारल्या बरोबर त्या माकडाचा झाला दिव्य पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर श्री. दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले, एकमेकांची प्रशंसा करू लागले. तिने सांगितलं हो प्रशंसेचं राहू द्या, इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन कुठेतरी जाऊ, एखादा गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला काय, कीर्तनाला काय, भजनाला काय, आळंदीला काय, पंढरपूरला काय, आणि उरलेल्या आयुष्यामध्ये या संपूर्ण मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्या माकडानं सांगितलं अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो.
आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, हरिपाठाला जायचं, कीर्तनाला जायचं, भजनाला जायचं, म्हणजे खाणं पिणं सगळं बंद करायचं. माझ्याच्याने काही ते शक्य होणार नाही. तिने सांगितलं किती खाता, आता अर्ध्याला जास्त वय झालं, आता तरी सुधरा, आता तरी माळ घाला. बघा कितीतरी बायका आपल्या नवऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण माकडं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, अजिबात गैरसमज करू नका. माकडच ते त्यांना ऐकलंच नाही. तो म्हटला तू इतकी माळ घालायचा आग्रह करते ना, माझं माकडाचंच बरं आहे. म्हटलं मी परत विहिरीमध्ये उडी मारतो. तिने सांगितलं ऐका, नका मारू उडी, परत हा मनुष्य देह मिळणार नाही. तो म्हणायचा नाही नाही, मी विहिरीतच उडी मारतो, तुम्हाला माळ घालायला लावशीनच. ती म्हणायची ऐका, नका मारू उडी. त्यानं काही त्याच्या बायकोचं ऐकलं नाही आणि त्या माणसानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर परत त्या मनुष्याचं झालं परत माकड. ऐका पुरुष मंडळ, जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं बरं का माने साहेब. चांगलं म्हटलं बरं का, सगळं नाही का. बायकोचं फक्त चांगलं ऐकायचं. त्यानं तिचं ऐकलं नाही, त्यानं परत विहिरीमध्ये उडी मारली आणि उडी मारल्याबरोबर त्या माणसाचं झालं परत माकड. आता ते माकड विहिरीच्या वरती आलं. तुमचं तसंच आहे का? नाही ना. ते माकड विहिरीच्या वरती आला. आता ऐका, एक कल्पना करा, त्याची बायको म्हणजे सुंदर स्त्री, रूपवान स्त्री, आणि तिचा नवरा म्हणजे ते असं माकड. ते कसा दिसत असेल जोडा नवरा बायकोचा, एक कल्पना करा. तेवढ्यात तिथल्या जंगलाचा राजा तिथे फिरण्याकरता आला. आणि त्या राजानं बघितलं, अरे इतकी सुंदर स्त्री विहिरीच्या कडेला बसली आणि माकडाच्या बरोबर गप्पा मारते, तिच्या जीवाला धोका आहे. म्हणून राजा पळत पळत गेला. राजानं त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजवाड्याकडे चालला होता. ते माकड पाठीमागून रडत होतं, विनंती करत होतं, सांगत होतं, राजेसाहेब ती माझी बायको आहे, नेऊ नका तिला, पाया पडतो तुमच्या. आता मला सांगा पुरुष मंडळ, माकडानं किती सांगितलं ही सुंदर बायको माझी आहे, मग माकडाला बायको मिळेल? म्हणून प्रत्येक माई बापानं ऐका, आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ऐकलं का? आत्ताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत नाही. ज्या आई बापाला आपल्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर तुमचा मुलगा रात्री बेरात्री कुठे जातो, उशिरापर्यंत काय करतो याची चौकशी करा. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांची चौकशी केली नाही, तर एक दिवस तुमच्या मुलाची फजिती सुद्धा त्या माकडासारखीच. संतवात्मे म्हणतात, एवढंही सांगून जर तुम्ही ऐकत नसाल, तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शिवदेवा काळ बांधून नेईल, सरते शिवदेवा, सरते शिवदेवा काळ बांधून नेईल, सरते शिवदेवा. आमचे काय माझाईल, एका जनातनी आमचे काय माझाईल. बोले बोल देखा पिंगळा महाद्वारी, बोले बोल देखा पिंगळा प्रत्येकाने टाळी वाजवा, प्रत्येकाने टाळी वाजवा, तर ध्यास सार्थ करून घ्या. धूळ भुळा वाजती टाळ, झन झन नाचल साळ, धूळ भुळा वाजती टाळ, झन झन नाचल साळ, धूळ वाजती टाळ, झन झन नाचल साळ, धूळ भुळा वाजती टाळ, झन झन नाचल साळ. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शंभून 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 आले माई बाबाला,
जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एकच आहे. नाथ बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय आळंदीला जा, पंढरपूरला जा, बाळू मामाचे भक्त व्हा, बाळू मामांची मनापासून सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला, एवढा मी तुम्हाला सांगतोय तरी तुम्ही जर ऐकत नसाल तर तुमची फजिती सुद्धा एक दिवस त्या माकडासारखीच. हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शेवटी बा, काळ बांधून नेईल एका जनार्दनी, आमचे काय माझा येईल पिंगळा 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 महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला उद्धाराचं साधन सांगतायत, म्हणून संत महात्म्यांनी जी वाट दाखवली कैली पाय वाट, उल्लंघिला माया घाट. आता तुम्ही सांगाल आम्ही सगळे घाट बघितले, पण माया घाट अजून कुठे बघितला नाही. बघा, माया या शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जे अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांझेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. बघा, ज्या वेळेला भगवान महादेव जंगलामध्ये तपश्चर्या करत होते, जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना एक ती माया भिल्लिनीच्या रूपामध्ये जंगलामध्ये आली आणि भगवान महादेवांनी जेव्हा त्या भिल्लिनीला बघितलं ना, भगवान महादेव त्या मायेच्या पाठीमागे फसले आणि भगवान महादेवांची अवस्था कशी झाली, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 ब्रह्मयाचा मातेरा गेला, ब्रह्मयाचा मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा गेला, ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी चंद्रासी नरारा, चंद्रासी 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 नरारा, चंद्रासी 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 नरारा, चंद्रासी चंद्रासी नरारा. धडक मारिली शंकरा. मायेनं पहिली धडक मारली ती शंकराला, दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्यांच्या डोक्यामध्ये होती, पण एका माणस कन्येच्या बिलाशा धरली आणि ब्रह्मदेवाची मायेनं तर मातीच करून टाकली. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. मायेनं ब्रह्मदेवाची माती करून टाकली. इंद्रचंद्रासी दरारा. इंद्राने काय केलं, गौतम ऋषींची पत्नी अहिल्याईचा विनयभंग केला आणि तेव्हा गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा, तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलंस, तुझ्या अंगावर हजारो भोकी पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो भोकी पडली, चंद्र काळा झाला. कशामुळे? चंद्राने आपल्या गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले आणि बृहस्पतीने त्याला शाप दिला की चंद्रा, या जगात तू इतका तेजस्वी आहे, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र किती सुंदर दिसतो, तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केल्यामुळे तुझ्या या सुंदर चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. तो कुणाचा? बृहस्पतींचा शाप आहे. बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान कृष्णाच्या जवळ गेले. नारायण नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? देवा काम आहे पण जरा प्रायव्हेट आहे, माणसांमध्ये नाही, एकांतात बोलायचं आहे. दोघे जण एकांतामध्ये गेले. देवाने सांगितलं, नारदा काय काम काढलं? काही नाही देवा, किती युग झाले, तिन्ही लोकांमध्ये एकटाच फिरतोय, आता थोडंसं असं वाटतं
की दोनाचे 4 हात झाले पाहिजे. लक्षात आलं ना तुमच्या? काय झालं पाहिजे? दोनाचे 4 हात झाले पाहिजे. मग दोनाचे 4 हात करायचे कुठे बघितली का? म्हटले नाही. अहो बघितली नाही. मग कसं काय? अरे बघायची काय गरज आहे देवा? म्हटले अरे लग्न करायचं म्हणतोस, मग मुलगी बघायला हवी, बायको बघायला हवी. नारद मुनी म्हटले देवा बघायची काय गरज आहे? तुला आहेत ना 16,108, मग त्याच्यातली एकच मला दे. देवाच्या लक्षामध्ये आलं का याला मायेनं पछाडला. हरकत नाही म्हटले. मग कुठली बायको घेऊ? देवानं सांगितलं जिच्या जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा. त्याला इतका आनंद वाटला की आता मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी या मालातून त्या माला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांच्या जवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला होता, अपमान झाला होता, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली. म्हटले माझी बायको तुला पाहिजे ना? काय म्हटले? माझी बायको तुला पाहिजे ना? त्यानं गंगेमध्ये बुडी मारल्या बरोबर पाण्यातून वरती आला. देवाने नारदाचीच नारदी केली. पुढे लग्न झालं. तिला 60 मुले झाली. 60 मुलांच्या करता करता त्या नारदीला भजन करण्याकरता वेळ राहिला नाही. म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. निळोबाराई म्हणतात मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण माझ्या गुरुनी, माझ्या तुकोबराईने काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी मात्र तो मायेचा घाट पार केला. मग म्हटले तुमच्या गुरुनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय हो? काही नाही म्हटले, सोपं केलं. काय केलं? माझ्या गुरुनी रात्रंदिवस हरी आठवला. नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला.